जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्सवर। तर बाळांनो, मागच्या लेक्चरमध्ये तर आपण डायमेन्शन फॉर्म्युला काय असतात, नंतर डायमेन्शन इक्वेशन काय असतं, त्याला काय म्हणतात, नंतर त्याचा वापर कसा करता, आपण हे सर्व बघितलं। तर आजपासून आपल्याला चालू करायचा आहे एरर। बाळांनो, हा जो काही टॉपिक आहे तो झाला तर दोन पार्ट मध्ये होऊ शकतो। पहिला तर प्रत्येक प्रकारचे एरर आपल्याला समजून घ्यायचे, नंतरून त्या एररला मिनिमाइज कसं करायचं, नंतर त्या एररला कॅल्क्युलेट कसं करायचं, हे आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये शिकायचं आहे। तर आज काय बघणार आहोत आपण, एरर काय असतो, टाइप्स ऑफ एरर कशाला म्हणतात। ओके, तर बाळांनो, आपण मागचा आपला टॉपिक होता त्या टॉपिक मध्ये काय होऊन गेला होता, आपला एक टॉपिक राहून गेला होता की डायमेन्शन जे पण काही आपले फॉर्म्युलाज होता, डायमेन्शन इक्वेशन होतं, त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन कशी केली जाते, त्यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी केली जाते ते आपण पहिले कव्हर करून घेऊ। 2 मिनिटाचा टॉपिक, नंतर आपण पुढच्या आपला जो पण काही टॉपिक आहे त्याच्यावर आपण कंटिन्यू करू। बरं, तर बाळांनो, आपण काय बघितलं होतं की लेंथला इंडिकेट कसं केलं जातं डायमेन्शन फॉर्म्युला मध्ये, एल, मासला केलं जातं एम, आणि टाइमला कसं डिनोट केलं जातं, टी ने। हे तर आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं। पण आता आपल्याला काय करायची, यांची बेरीज होताना कशी होते, तसंच यांचा जेव्हा गुणाकार होत असेल तेव्हा यांच्यामध्ये नेमकं काय बदल होतो। चला बर, आता सर्वात पहिले काय करू, पण ऍडिशन शिकू। बर, मला सांगा 5 मीटर काय, 5 मीटर अधिक 2 मीटर, 5 मीटर अधिक 2 मीटर बरोबर 7 मीटर। काय, 5 मीटर अधिक 2 मीटर बरोबर 7 मीटर। मला सांगा हा मीटर चेंज झालाय का, म्हणजे त्यांचं युनिट चेंज होत नाहीये, म्हणजे तुम्ही बेरीज केली तरी सुद्धा मीटरचा मीटरच राहिला। जसं की मी सांगितलं की 5 आंबे अधिक 2 आंबे, 5 आंबे अधिक 2 आंबे, टोटल किती झाले, 7 आंबे। किती, 7 आंबे। मला सांगा आंबे चेंज होत नाहीये, तसंच फिजिकल क्वांटिटी चेंज होत नाही, फक्त आणि फक्त आपली जी पण काही क्वांटिटी असेल, मॅग्निट्यूड असेल, ती चेंज होत असते। म्हणजे जर मी याला डायमेन्शन फॉर्म्युल्यानुसार बघितलं तर मला सांगा एल प्लस एल हा एलच होणार आहे, कारण हे एक प्रकारचं युनिट आहे, हे एक प्रकारचं डायमेन्शन आहे, ही कोणत्याच प्रकारची मॅग्निट्यूड नाहीये की एल प्लस एल झाल्यावर तो 2L होऊन जाईल, असं नाही। एल प्लस एल करा तर एलच येणार आहे। तसंच सेम गोष्ट आहे कशामध्ये, सबट्रॅक्शन मध्ये, जसं की एम मायनस एम इज इक्वल टू एमच, एम मायनस एम इज इक्वल टू एमच। का असं आलं, एक्झाम्पल द्वारे करू। 5 मीटर मायनस 4 मीटर किती आलं, 1 मीटर। मला सांगा ही फिजिकल क्वांटिटी चेंज नाही होते, फक्त त्यांची मॅग्निट्यूड काय होते, सबट्रॅक्शन होते, बाकी मीटर तसाच्या तसाच राहतोय। याचा अर्थ हा की सबट्रॅक्शन मध्ये तुमची जे पण काही डायमेन्शन फॉर्म्युला आहे, जे पण काही डायमेन्शन इक्वेशन आहे ते चेंज होत नाही। एम मायनस एम एमच येणार आहे, एल मायनस एल एलच येणार आहे। आता तुम्हाला समजलं असेल की सबट्रॅक्शन आणि ऍडिशन मध्ये तुमचा इथे कोणत्याच प्रकारचा फरक पडत नाही, बर, आता आम्हाला सबट्रॅक्शन समजलं, आम्हाला ऍडिशन समजलं, पण आता जाऊ आपण मल्टिप्लिकेशन कडे। ओके,
बर, तर मल्टिप्लिकेशन मध्ये थोडंफार काय चेंज. बर, पहिले मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, नंतर आपण मल्टिप्लिकेशन कडे जाऊ. बर, आता मला एरियाचा फॉर्म्युला माहितीये, एरियाचा फॉर्म्युला माहितीये, लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ. मला सांगा, समजा जर मी घेतल्याची 5 मीटर आणि इंटू घेतला 4 मीटर, मला सांगा यांचा दोन्हींचा गुणाकार तर होतो, हा तर मला येतो 5 चुक 20. आता मला सांगा मीटर गुणिला मीटर काय येईल बरं. आपण जे पण काही बेसिक फॉर्म्युले बघितलेले, ऍडिशनचे असो, सबट्रॅक्शनचे असो, मल्टिप्लिकेशनचे असो, डिव्हिजनचे असो, जे पण काही रूल्स आहे ते रूल्स म्हणता एम इंटू एम, एमचा वर्ग, एमचा स्क्वेअर. एम इंटू एम काय होत असतं, कधी पण एमचा स्क्वेअर होत असतो. म्हणजे जेव्हा मला एल, आता हे डायमेन्शन फॉर्म्युला आहे बरं, एल इंटू एल असेल, एल इंटू एल असेल तर एलच्या डोक्याच्या वर 2 येईल, एलच्या डोक्याच्या वर 2 येईल. बाळांनो, इथं बेरजेचा नियम लावायचा नाही, कारण एक आले हा दुसरा आले मग इथं पण एलच येईल असं नाही. आपला मल्टिप्लिकेशनचा साधा साधा रूल आहे, जेव्हा 2 युनिट एकमेकांशी मल्टिप्लिकेशन करतात तेव्हा त्यांचा काय होऊन जातो, स्क्वेअर होऊन जातो. बर, अजून एक उदाहरण घेऊ आपण, अजून एक काय करू आपण उदाहरण घेऊ, जसं की एम इंटू एम, हे डायमेन्शन फॉर्म्युलाचे बरं उदाहरण, तर याचा होईल एमचा स्क्वेअर, एमचा स्क्वेअर. जर मी अजून काय केलं याच्यात, अजून एक एम ऍड करून दिला, एम इंटू एम इंटू एम, तर याचं काय होणार आहे, एम इंटू एम इंटू एम, एमचा क्यूब, एमचा क्यूब, एमचा क्यूब. आता हे कसं आलं, काय आलं, हे सर्व बेसिक आहे, हे तुम्ही 10वी पर्यंत शिकल्या असाल. कारण इतके छोटे छोटे टॉपिक तुम्हाला कव्हर करून देणं हे थोडं आता कठीण आहे, कारण तुम्ही आता इंजिनिअरिंगचे स्टुडंट राहिले आहात. जर तुम्ही हे 8वी 9वी 10वीचं, 8वी 9वी 10वी नाही, हे तर 5वीलाच होतं की याची पॉवर असते 1, याची पॉवर असते 1, याची पॉवर असते 1. मला सांगा मल्टिप्लिकेशन मध्ये पॉवरची काय असते, बेरीज होत असते. जसं की यांची बेरीज होईल, जर बेस सारखा असेल, जर बेस सारखा असेल तर बेस तसाच राहतो आणि वरच्या इंडेक्सची काय होत असते, बेरीज होत असते. जसं की 1 + 1 + 1 = 3, म्हणजे मी असं म्हणू शकतो m⁻³ बाळांनो, हे एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे. हे तर फक्त तुम्हाला एक टॉपिक अजून व्यवस्थित कव्हर व्हायला असावा म्हणून मी काय केलं, त्यांची इंडेक्सची सुद्धा बेरीज कशी होते ती सांगितली. आता डिव्हिजन मध्ये काय करायचं, आता डिव्हिजन मध्ये काय करायचं, डिव्हिजनचं सुद्धा थोडंफार सेमच आहे. डिव्हिजनच्या रूलनुसार तुम्ही डिव्हिजनचे रूल शिकला असाल 6वी 7वी मध्ये, तुम्ही हे रूल शिकायला हवे होते, पण जाऊ द्या, आज आपण काय करतो ते कव्हर करू. बर, आता इथे असेल एमचा स्क्वेअर आणि डिव्हाइडला असेल एमचा, बर एमच असेल, सिंगल घेऊ आपण, स्टार्टिंगला सोपच घेऊ. बर, आता याचं उत्तर काय, मला माहितीये एम तर राहणारच आहे, एम तर राहणारच आहे, पण ह्या डोक्याच्या पावर इथे काहीच नाही, म्हणजे इथे काय असणार आहे, 1 असणार आहे. तर मग आता काय करायचं, लक्षात ठेवा बाळांनो, जेव्हा भागाकार येईल, जेव्हा पण काही डिव्हिजन येईल तेव्हा सबट्रॅक्शनच होणार आहे. लक्ष द्या, जेव्हा पण भागाकार येईल तेव्हा वजाबाकी येणार आहे आणि जेव्हा गुणाकार येईल तेव्हा बेरीज येणार आहे. हे लक्षात ठेवा, भागाकार आला की वजाबाकी आणि गुणाकार आला की बेरीज. तर मला सांगा आता काय आलेला आहे, भागाकार आलेला आहे. आता काय आलेला, भागाकार, म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार आहे, वजाबाकी. तर कोणाची, ह्या भाऊची आणि ह्या भाऊची. बर, इथे काय आहे 2, हा जेव्हा खालचा वरती जाईल, जेव्हा खालचा वरती जाईल तेव्हा तो काय होऊन जाईल, -1. काय, m⁻² - 1, m⁻² - 1. ओके, सिंपल. आता याचं उत्तर काय येईल, m⁻² - 1 = 1, 2 - 1 = 1, म्हणजे ह्या पूर्ण इक्वेशनचं उत्तर काय येणार आहे, m⁻1.
m रेस टू 1. बर अजून एक गणित घेऊ, नका टेन्शन घेऊ. बर आता 1/L असेल. 1/L मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडत असेल, हे लेक्चर समजत असेल, आमचं शिकवणं तुम्हाला आवडत असेल आणि आमच्यासोबत तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन क्लास कंटिन्यू करायचा असेल, तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील अफोर्डेबल कॉस्ट मध्ये आणि सुद्धा एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये. आणि बघा, आमचं एकच स्वप्न आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. तर त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय मिळणार आहे, तर संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. तुम्हाला फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल. म्हणजे पहिल्या चॅप्टरचे समजा 20 व्हिडिओ बनले, तो संपूर्ण 20 व्हिडिओचे रिव्हिजन फक्त 2 ते 3 व्हिडिओ मध्ये होऊन जाईल. म्हणजे प्रॉपर एक्झामच्या टायमाला हे रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते बरं. त्यानंतर प्रॉपर तुम्हाला प्रिंटेबल थेरी नोट्स मिळतील. IMP प्रॅक्टिस पेपर 70 मार्क्सचे 2 पेपर आम्ही तुम्हाला देऊ गेस्ट पेपर म्हणून, बरोबर आहे. म्हणजे ज्याच्यामधून मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये दिसतील. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं सोल्युशन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. IMP क्वेश्चन बँक देऊ. तुमचे लाईव्ह डाऊट सेशन घेऊ आमच्या YouTube चॅनलवर आणि त्या सुद्धा ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा लाईव्ह डाऊट सेशन सुद्धा आपले चालतील, बरोबर आहे. आणि एवढं सर्व मिळतील एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. तुम्ही एकदा जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, बघा, शिकवणं आवडलं, तुम्हाला असं वाटतं की कंटिन्यू करायचंय, तुम्ही करू शकता. आणि एक्स्ट्रा डिस्काउंट साठी आमची हेल्पलाईन नंबर आहे, त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे त्यांना करू शकता. ठीक आहे, चला आता लेक्चर कंटिन्यू करूया. आता काय करायचं, ह्या एलच्या डोक्याच्या वरती 1 असतो, ह्या एलच्या डोक्याच्या वरती 1 असतो. पहिले तर एल तसाच्या तसा लिहून घ्यावा. का? कारण फिजिकल क्वांटिटी चेंज होत नाहीये, डायमेन्शन चेंज होत नाहीये, फक्त आणि फक्त त्याची पॉवर चेंज होणार आहे. त्याची काय होणार आहे? पॉवर चेंज होणार आहे. बर मग मला सांगा, हा एल, मला सांगा हा 1 जेव्हा वरती जाईल, हा 1 जेव्हा वरती जाईल तेव्हा -1 होऊन जाईल. तेव्हा काय होऊन जाईल? -1 होऊन जाईल. आपण पाहिलं ना की भागाकार आला की वजा. लक्षात ठेवा, इथे 1 होता प्लस मध्ये, इथे 1 होता प्लस मध्ये, आणि जसा तो वरती जायचा प्रयत्न केला आपण काय करून टाकलं, तिला मायनस मध्ये करून टाकला. किती सोपं आहे. बर अजून एक उदाहरण घेऊ आपण. आता टाइमचं घेऊ. बर टाइम रेस टू 3 टाइम रेस टू 1. बर आता काय करशाल, सोपं, टीचा टी लिहून घ्या. पहिले टीचा टी लिहून घ्या, कारण फिजिकल क्वांटिटी चेंज होत नाहीये. फिजिकल क्वांटिटी टाइम होता पहिले, नंतर सुद्धा तो टाइमच राहणार आहे. जरी त्याच्यावरची पॉवर चेंज होत असेल तरी तो काय राहणार आहे? टाइमच राहणार आहे. बर वरचा 3 तसाच्या तसा. बर खालचा वरती जातोय तर खालचा मायनस होणार आहे, वरचा तर तसाच आहे ना, मग त्याची पॉवर मध्ये काहीही चेंज करू नका, कारण वरचा जसा आहे तो वरती तसाच्या तसा राहतोय. फक्त खालचा काय म्हणतोय, मला वरती येऊ दे, मला वरती येऊ दे. बर जा रे बाबा, तू एक काय कर, तू जा वरती. बर गेला वरती. पण यांच्या दोन्हीमध्ये काय होणार आहे? सबट्रॅक्शन. काय होणार आहे? सबट्रॅक्शन. का? कारण इथं मी तुम्हाला सांगितलंय डिव्हिजन आलं म्हणजे सबट्रॅक्शन. लक्षात ठेवा. बर मग याचं उत्तर येणार आहे टी रेस टू 3 - 1 2. 3 - 1 2. बर आता समजा पॉवर उलट्या आल्या, जसं की खालती मोठी आली वरती लहान आली, नो टेन्शन. काय? नो टेन्शन. बर जसं की टी रेस टू 1 अपॉन टी रेस टू 3. आता काय करायचं, मी पहिले सांगितलंय टीला चेंज करू नका रे बाळांनो, टीला चेंज करू नका, टी तसाच्या तसा राहू द्या. मला सांगा एक जातो का खाली? नाही. मग एक वरती चालणार, मग त्याला वरतीच राहू द्या, त्याला हात लावू नका. मग हा 3 काय म्हणतो, मला वरती जायचंय. हा 3 काय म्हणतोय, मला वरती जायचं, मला वरती पाठव. बर पाठवलं त्याला, एकाच्या बाजूला पाठवलं, त्याला वरती पाठवलं. बर पण जसं वरती पाठवलं तसं काय होऊन जाणार आहे, तो निगेटिव्ह मध्ये होऊन जाणार आहे. काय होऊन जाणार आहे? निगेटिव्ह मध्ये. म्हणजे 1 - 3. 1 चं सबट्रॅक्शन करा आता 3 अशी. बर आता तुम्हाला सबट्रॅक्शनचे छोटे छोटे नियम फिजिक्स मध्ये सांगायची गरज पडायला नको, कारण तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले, डिप्लोमाला ऍडमिशन घेतले, म्हणजे तुम्ही साधारण व्यक्तींपेक्षा, साधारण मुलांपेक्षा थोडे ना फार काय वेगळे आहे. बर आता मला सांगा 1 - 3 = -2.
1 मायनस 3 इज इक्वल टू -2. आता तुम्हाला सबट्रॅक्शन समजले असेल, मल्टिप्लिकेशन समजलं असेल, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन, सर्वच्या सर्व जे पण काही डायमेन्शनल इक्वेशनला डिराईव्ह करण्यासाठी लागतं ते सर्वच्या सर्व मिळालं असेल. बर, आणि आता शेवटचा नियम काय आहे? बर, एल प्लस एम इज इक्वल टू, आता काय येईल तुम्हाला काय वाटतं? आता मला तर असं वाटतं हे वेगळं हे वेगळं, दोन्हींचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. मी याची बेरीज याच्याशी करू शकत नाही. उदाहरणाला देतो मी, आंबा अधिक पेरू, आंबा अधिक पेरू. मला सांगा, आंब्याची बेरीज जर मी पेरूशी करू शकेल का? नाही. मग आंबा प्लस पेरू इज इक्वल टू आंबा प्लस पेरू. आंबा प्लस पेरू इज इक्वल टू आंबा प्लस पेरू. म्हणजे यांच्यामध्ये काही चेंज होणार नाही. हा आंबा वेगळा, हा पेरू वेगळा, त्यामुळे त्यांची मी बेरीज करू शकलो नाही. मग त्यामुळे असं काय करावं लागेल तुम्हाला? पुढे कंटिन्यू करावं लागेल. मग मला सांगा, एल फॉर लेंथ, एम फॉर मास, दोन्ही काय काय आहे? वेगवेगळे युनिट्स आहे, दोन्ही वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी. याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स मेजर करता, याच्यामध्ये तुम्ही मास कॅल्क्युलेट करता. दोन्हींचा दूर दूरपर्यंत संबंध नाही. नो टेन्शन. एल प्लस एम, नो चेंज, नो चेंज. तो त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं बेरीज वजाबाकी होणार नाही. एल त्याचा राहील, एम त्याचा राहील. दोन्हींमध्ये काहीच होऊ शकत नाही. हे काय आहे? वापरलं जात नाही. एल प्लस एम पॉसिबलच नाहीये. एल प्लस एम पॉसिबलच नाही. जे तसंच्या तसंच राहणार आहे. यांच्यामध्ये काहीच प्रकारची बेरीज होणार नाही. बरं, आता आपल्याला डायमेन्शन फॉर्म्युला, डायमेन्शन इक्वेशनचे काय होऊन गेले? सर्वच्या सर्व टॉपिक आपले कव्हर झालेले आहे. जर तुमचे टॉपिक कव्हर नसेल झाले तर मागचे लेक्चर पुन्हा पुन्हा बघा. तुमचे हळूहळू कन्सेप्ट क्लिअर होत जातील. बरं, आता आपल्याला काय शिकायचंय? एरर. आपल्याला काय शिकायचंय? एरर. आता एरर म्हणजे काय? आता तुम्हाला माहिती आहे काय, की आपली इफिशियन्सी किंवा आपली ॲक्युरेसी ती 100% तर नाहीये. हे प्रत्येकाला माहिती आहे की आपण कोणतंही काम केलं, मग तो सर्वात हाय लेवलचा इंजिनियर असो का सर्वात लो लेवलचा वर्कर असो, त्यांना पूर्णपणे 100% ॲक्युरेसीमध्ये 100% ॲक्युरेसीमध्ये काम होणार नाही आहे. म्हणजे 100% ॲक्युरेसीमध्ये काम होत नसेल याचा अर्थ कुठे ना कुठे एरर होत आहे. कुठे ना कुठे एरर होत आहे. तर बाळांनो, हे एरर कसे होतात, काय होतात, सर्व म्हणजे कोणाकडून होता? माझ्याकडनं होता, ऑब्झर्व्हरद्वारे होतील का इन्स्ट्रुमेंटद्वारे होतील किंवा अजून तिसरं कोणी असेल त्याच्यामुळे एरर्स होतील? ते आपल्याला आता पुढच्या टॉपिकमध्ये म्हणजे एररचे जे पण काही क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये शिकायचं आहे. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एरर हे जी पण काही तुमची इंजिनिअरिंग मध्ये असेल ते चालतील, पण तुमच्या लाईफमध्ये एरर यायला नको. कारण लाईफमध्ये एरर आले तर लाईफमध्ये एरर आपल्याला निग्लेक्ट करता येत नाही. ती काही ना काहीतरी आपल्या आयुष्यावर परिणाम टाकतं. त्यामुळे आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये कोणत्याच एररला म्हणजे चुकीला माफी नाही. त्यामुळे जे पण तुमचे निर्णय असेल, जे पण तुमचे काही करिअरमध्ये जे पण वेगवेगळ्या प्रकारचे टर्निंग पॉइंट्स येतील त्याला काय करा, निग्लेक्ट करू नका. तिथे जे पण काही तुमच्या चुका होणार आहे त्याला काय करा, पुन्हा 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 रिपीट करू नका. वेळ ही एकदा संधी देईल, दुसऱ्यांदा देईल, पण तिसऱ्यांदा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ज्यापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहे ना तिथून परत जमिनीवर आणेल. त्यामुळे आयुष्यात चुक्यांपासून शिका. आयुष्य आपल्याला टॉलरन्स देत नाही. जसं आपल्याला इथे टॉलरन्स शिकायचं आहे ना, की थोडा एरर झाला तरी चालून जाईल, पण आपली आयुष्य, आपली लाईफ आपल्याला टॉलरन्स देत नाही. ते कोणत्या ना कोणते चुकी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही वाईट परिणाम आणून देते. त्यामुळे आयुष्यामध्ये चुक्या कमीत कमीत करा. दुसऱ्यांच्या चुकांपासून शिका. स्वतःच्या चुका रिपीट करू नका. बर, कम टू द टॉपिक. बर, आता एरर काय म्हणतं बाळांनो? अँड एरर इज अ फॉल्ट. एरर इज अ
फॉल्ट विच मे ऑकर इव्हन इन द मोस्ट केअरफुल ऑब्झर्वेशन. म्हणजे दोनच इम्पॉर्टंट शब्द आहे, एक हा फॉल्ट आणि दुसरा हा केअरफुल ऑब्झर्वेशन. बर, तर डेफिनेशन काय म्हणते माहिती का, एरर काय एक प्रकारची चूक आहे, एरर काय एक प्रकारची चूक आहे आणि मला ती चूक तेव्हा समजेल जेव्हा मी केअरफुल ऑब्झर्वेशन करेल, जेव्हा मी काळजीपूर्वक बघेल. जसं की आता हा मेटल रॉड आहे. बर, हा काय आहे, एक मेटल रॉड आहे. मी एका वर्करला सांगितलं मला 15 मीटरचा काय कर, तू मला मेटल रॉड तयार करून दे. बर, जेव्हा त्या वर्करने मेटल रॉड आणून दिला तेव्हा मी त्याला बघितलं आणि पट्टीने मेजर केली त्याची लेंथ, ती बरोबर 15 मीटर निघाली. पण जेव्हा मी त्याला, मला एरर समजला का, मला एरर अजून समजला नाही. पण मी जेव्हा काय केलं, त्या स्केलला व्यवस्थित मेजर केलं, त्या स्केलने त्या जो पण काही रॉड आहे त्याला व्यवस्थित मेजर केलं, तेव्हा मला समजलं की तो 15 मीटरचा नाही, तो झालेला आहे 15.1 मीटरचा तयार झालेला आहे. तो कितीचा तयार झालेला होता, 15.1 मीटरचा तयार झाला होता. मला सांगा, मला हे जेव्हा त्या वर्करने आणून दिलं होतं, जो पण काही रॉड मला वर्करने आणून दिला होता, तेव्हा मला समजलेलं नाही की तो 1.1 मीटर जास्त झालेला आहे. पण मी जेव्हा त्याला बारीकपणे केअरफुल ऑब्झर्वेशन केलं, काय केलं मी त्याचं केअरफुल ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा मला समजला एरर आलेला आहे. तर मग तो एरर कोणामुळे आला, त्या वर्करमुळे आला किंवा त्या वर्करच्या काही चुका झाल्या, किंवा त्याला मी जे पण काही इन्स्ट्रुमेंट दिलं होतं त्याची लेंथ मेजर करण्यासाठी त्याच्यात काही फॉल्ट आहे. हे सर्वच्या सर्व मला एररच्या टाइप्स मध्ये शिकायचंय. तर मग एररचे कोणकोणते टाइप्स आहे, मला वाटतं तुम्हाला एरर म्हणजे समजलं असेल. एरर ही काय प्रकारची चूक आहे आणि ती चूक तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही केअरफुल ऑब्झर्वेशन करशाल, जेव्हा काळजीपूर्वक व्यवस्थितपणे मी जेव्हा बघितलं ना, तेव्हा तो 15 मीटरचा झालेला नव्हता, तो 15.1 मीटरचा झाला होता. म्हणजे मला माझी चूक, म्हणजे माझ्या वर्करची चूक मला तेव्हाच कळाली जेव्हा मी केअरफुल ऑब्झर्वेशन केलं, काळजीपूर्वक बघितलं. ओके, आता आपण एररचे टाइप बघूया. बर, तर टाइप्स ऑफ एरर. ओके, इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, जर माझी, आता हे तर आपण डीपली बघणार आहोत, पहिले इथं क्लासिफिकेशन बघून घेऊ. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे शॉर्ट मध्ये इन्स्ट्रुमेंट मुळे होणारे एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, जर आपण जी पण काही आपण सिस्टीम यूज करतोय कोणत्याही गोष्टीला मोजण्यासाठी, कोणत्याही गोष्टीचं कॅलिब्रेशन करण्यासाठी, जेव्हा मेजरमेंट करण्यासाठी मी जी पण कोणती सिस्टीम यूज करतो, ती जर सिस्टीमच चुकीची आहे, तर तिथे सिस्टमॅटिक एरर होणार आहे. म्हणजे सिस्टीममुळे होणारा एरर सिस्टमॅटिक एरर. रँडम एरर काहीच घेणं देणं नाही, किंवाही कसाही कधीही होऊन जाणारा एरर, याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही. हे आपण डीपली सर्व व्यवस्थितपणे पाहणार आहोत. तर तुम्हाला टाइप्स ऑफ एररचे हे 3 काय आहे टॉपिक आहे. हे 3 टॉपिक काय करणार, याच्यावर प्रश्न पडू शकतात की टाइप्स ऑफ एरर सांगा. मग हा एरर कोणत्या प्रकारचा आहे, तर ते तुम्हाला सर्वांना समजायला हवं. बर, आता इन्स्ट्रुमेंट एरर काय म्हणतं, अन एरर कॉज ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. काय, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट म्हणजे असा एरर जो एरर फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे होतो. आता फॉल्टी इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय सर, आम्हाला काही समजलं नाही. बर, आता समजा मला लेंथ मेजर करायची आहे 14 सेंटीमीटर. मला लेंथ मेजर करायची आहे 14 सेंटीमीटर. मी एक स्केल आणली. ओके, आणली का स्केल, ही माझी इथे स्केल, हे त्याच्यावर हे जे पण असेल 1 2 3,
बर, हे काय त्याचे जे पण काही मेजरिंग, जे पण काही लाईन्स आहे तुमच्या पट्टीवर राहतात, तुमची जे पण काही स्केल असेल त्याच्यावर राहतात. पण कधी कधी पाहिलं असेल तुम्ही, काय होऊन जातं, ह्या स्केलमध्ये मधल्या लाईन कधी कधी पुसल्या जातात. पाहिलं असेल तर तुम्ही लहानपणी जेव्हा पण तुम्हाला स्केलची गरज पडायची, जी पण काही तुम्हाला जॉमेट्रीचा जो पण काही सिलेबस होता तो लहानपणी कव्हर करावा लागायचा, तर काही काही ज्या स्केल काय राहायच्या, घासलेल्या राहायच्या. काय राहायच्या? घासलेल्या. त्या तिथले अंक जे पण होते, आता मी इथं अंक काढून दाखवले असते, पण इथं अंक काढले तर तिथे थोडंफार काय होऊन जाईल, मिक्स होऊन जातील. तर मी अंक त्यांनी काढले. पण तुम्हाला माहिती, तुम्हाला सर्वांना अनुभव आहे की जेव्हा आपण पट्टी वापरायला काढायचो त्या पट्टीवरचे काय होऊन जायचे, अंक कधी कधी पुसले जायचे. त्यामुळे मला कधी कधी 14 आणि 15 हे व्यवस्थित मेजर्स करतात, कारण 14 15 शेवटी शेवटी राहायचे आणि ते शेवटचे अंक काय करायचे, थोडेफार काय होऊन जायचे, पुसले जायचे. मग मला सांगा, अशा वेळेस मला 14 सेंटीमीटर मोजायचे असेल तर मला काय होईल, थोडाफार एरर येईल. कारण ही तर जर समजा 14 15 असेल, कुठे इथे समजा 14 15 असेल आणि तो भाग जर पुसला गेला असेल तर मग थोडे तुमचे एरर येऊ शकता. छोटासाच येईल, काही जास्त मोठा एरर येणार नाही, पण छोटासाच येईल. पण लक्षात ठेवा, एरर हा शेवटी एररच असतो. बर, तसंच अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं, कधी कधी आपल्याला लहानपणी काय होऊन जायचे, पट्ट्यात तुटून जायचे, तिचे कोपरे कापरे तुटून जायचे. जसं की ही अशी पट्टी होऊन जायची, ही अशा पट्ट्या तुटून जायच्या. मग आपली पट्टी चालू व्हायची 1 पासून. किती पासून? 1 पासून आपली पट्टी तयार व्हायची. जसं की 1, नंतर अशा 5 रेषा, इथे 2 राहायचा. मला सांगा, इथली पट्टी काय झालेली आहे, तुटलेली आहे. म्हणजे मला मेजर करायला परत प्रॉब्लेम येणार आहे. माझ्यामध्ये कोणत्याच प्रकारची चुकी नाही, तर इन्स्ट्रुमेंट मध्येच काय एक प्रकारचा फॉल्ट आहे. माझी काहीच चुकी नाही, मला इन्स्ट्रुमेंटच असं मिळालं तर मला काय करता येणार आहे, जे पण काही मेजरमेंट घ्यायचं असेल ते मेजरमेंट करता येणार नाही. तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे छोटंसं काय होऊन गेले असेल, लॉजिक समजलं असेल. असा एरर जो एरर इन्स्ट्रुमेंटमुळे येतो. काय? असा एरर जो फॉल्ट इन्स्ट्रुमेंटमुळे येतो. म्हणजे जर इन्स्ट्रुमेंट मध्ये काही फॉल्ट आहे तर एरर येणं तर साहजिकच आहे. बर, तर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट एरर कशामुळे येतो हे समजलं असेल. बरं, आता पुढचा टॉपिक आता आहे सिस्टमॅटिक एरर. आता काय आहे? सिस्टमॅटिक एरर. आता सिस्टमॅटिक एररचे परत काय आहे, 4 प्रकार आहे. काय? 4 प्रकार आहे. ते एक वन बाय आपण सर्वच्या सर्व कव्हर करणार आहोत. ओके, बर. आता सिस्टमॅटिक एरर काय म्हणतं, एरर कॉज ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट और डिफेक्टिव्ह ऍडजस्टमेंट. म्हणजे असा एरर जो येणार आहे कशामुळे, सेटिंगच आहे आपली, जी पण काही समजा आता कोणत्याही गोष्टीला मेजर करायचंय आणि ती मेजर करण्यासाठी आपल्याला एक सेटिंग वापरावं लागेल, का आपल्याला एक सिस्टीम वापरावी लागेल. जर ती सिस्टीमच काय असेल, डिफेक्टिव्ह असेल, काय किंवा आपण जे पण काही व्यवस्थित प्रकारचे जे पण स्केल्स असतील त्याला ऍडजस्टमेंट केलं असेल आणि ते ऍडजस्टमेंटच काय, डिफेक्टिव्ह आहे. ते ऍडजस्टमेंटच काय, डिफेक्टिव्ह आहे. तर मला सांगा, एरर येणार आहे की नाही? बर, तो एरर येईलच. आणि त्याच एररला म्हटलं तर सिस्टमॅटिक एरर. म्हणजे असा एरर जो येणार आहे डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जे पण काही इन्स्ट्रुमेंट आपल्याला ऍडजस्ट करायचे होते, त्यांची सेटिंग करून कोणतंही मेजरमेंट करायचं होतं, तेव्हा काय होऊन गेलं, त्याच्यामध्ये डिफेक्ट येऊन गेला किंवा त्याची ऍडजस्टमेंट बरोबर झाली नाही. त्यामुळे एरर येणार आहे आणि त्याच एररला म्हटलं जाणार आहे सिस्टमॅटिक एरर. ओके, बर. आता सिस्टमॅटिक एररची आपण काय करून पाहू, क्लासिफिकेशन पाहू. बर, तर पहिलं आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. पहिलं आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. हा एरर आपण मागे थोडक्यात काय केलेला आहे, बघितलेला आहे. नंतर पर्सनल एरर, एरर बिकॉज ऑफ एक्सटर्नल कॉजेस आणि एरर बिकॉज ऑफ डिफेक्ट इन द सिस्टीम. म्हणजे हे 4 प्रकारचे एरर आपल्याला सिस्टमॅटिक एरर मध्ये बघायचे आहे. तर वन बाय आपण बघू. बर, आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय? बर,
आता समजा हे सेम आहे मागच्या इन्स्ट्रुमेंटल सारखं, फक्त द एरर बिकॉज ऑफ रॉंग ऍडजस्टमेंट ऑफ डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आपल्याला जे पण काय इन्स्ट्रुमेंट दिलंय, इन्स्ट्रुमेंट तर बरोबर होतं, मागच्या इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये काय होतं की इन्स्ट्रुमेंट हेच फॉल्टी आहे, पण इथे काय आहे ते जे पण इन्स्ट्रुमेंट आहे त्याची सेटिंग बरोबर नाही, त्याची सेटिंग किंवा त्याची डिफेक्टिव्ह सेटिंग किंवा त्याची जी पण सेटिंग होती ना तिला ऍडजस्ट करण्यामध्ये काय झालेला आहे, छोटासा डिफेक्ट आलेला आहे. आणि त्या डिफेक्टमुळेच काय होऊन गेला, एक एरर प्रोड्यूस होऊन गेला, एक एरर तयार होऊन गेलाय. आणि त्याच एररला म्हणतात इन्स्ट्रुमेंटल एरर. म्हणजे असा एरर जो आलेला आहे कशामुळे, तर डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे जर मला ऍडजस्टमेंटच करता आलेली, मला लेंथ मोजायची होती एका बारची, पण मला ती ऍडजस्टमेंटच जमत नाहीये, किंवा शून्य कुठून ठेवू किंवा तिची स्टार्टिंग मेजर कुठून करू. म्हणजे मला स्केल बरोबर मिळाली, पण मला काय केलं, त्या स्केलला व्यवस्थित ऍडजस्ट नाही करता आलं, त्यामुळे मला जो पण काही एरर होईल त्याला म्हटलं जाईल इन्स्ट्रुमेंटल एरर. बरोबर. आता जाऊ आपण पर्सनल एरर. आता पर्सनल एरर नावातच आहे, ॲज द नेम सजेस्ट दिस एरर इज ड्यू टू केअरलेसनेस ऑफ फॉल्ट ऑफ अँड ऑब्झर्वर. म्हणजे जो पण काही रीडिंग्स घेत असेल, म्हणजे समजा मेटल रॉड मोजायचे आहे आणि त्या मेटल रॉडला मोजण्यासाठी जो पण काही माणूस असेल, जो पण काही ऑब्झर्वर असेल, तो फोन आला त्याला, हा काय म्हणतो भाऊ आपण संध्याकाळी भेटू हा, आणि त्याने काय केलं 35 ला काय केलं 53 मोजून टाकला. 35 मोजायची होती, 35 mm मोजायची होती, भाऊने काय केलं 53 mm मोजून टाकलं. 53 mm मोजून टाकला. म्हणजे हा एरर कोणामुळे आला, त्या माणसाला कॉल आला होता. म्हणजे त्याने व्यवस्थित काय केलं, काळजीपूर्वक घेतलं नाही. त्याला जे पण ऑब्झर्वेशन, जे पण काही काम दिलं होतं त्या ठिकाणी त्याला काय केलं तर व्यवस्थित काळजीपूर्वक त्याने ते ऑब्झर्वेशन केलं नाही. म्हणजे त्याचं लक्ष होतं फोनवर आणि इकडं मेजर करत होतं रीडिंग, आणि त्याला 35 mm मोजायचं होतं, भाऊने मोजलं 53. मग त्यामुळे जो एरर तयार झाला तो एररला म्हटला तर पण पर्सनल एरर. त्या एररला म्हटला तर पर्सनल एरर. ओके. आता पुढचा मला वाटलं असेल की तुम्हाला पर्सनल एरर समजून गेलेलं आहे, की बा असा एरर जो येतो ऑब्झर्वरच्या केअरलेसनेसमुळे. म्हणजे ऑब्झर्वर जर काळजीपूर्वक त्याच्या काम करत नसेल तर एरर येणारच आहे, आणि त्याच एररला पर्सनल एरर म्हटलं जातं. बरं. आता पुढचा एरर कोणता आहे, एरर बिकॉज ऑफ एक्सटर्नल कॉजेस. म्हणजे आता कॉज मध्ये माझी पण चुकी नाही, त्या इन्स्ट्रुमेंटची पण चुकी नाही, पण काहीतरी बाहेरच्या गोष्टींची कमी आहे किंवा बाहेरच्या गोष्टींमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्याच्यामुळे एरर क्रिएट झालाय. आपण डेफिनेशन बघू. सच एरर अराइज ड्यू टू चेंज इन एन्व्हायरमेंट. हा शब्द महत्वाचा आहे, चेंज इन एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे दॅट इज चेंज इन टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि प्रेशर. म्हणजे आता मला समजा टेम्परेचर मेजर करायचं होतं, मला काय करायचं होतं टेम्परेचर मेजर करायचं होतं, आणि जेव्हा मी टेम्परेचर मेजर करायला गेला तेव्हा काय होऊन गेलं, ऑटोमॅटिकली सडनली कोणी वडापाव आणला आणि त्या वडापावची काय होऊन गेली, थोडीफार काय होऊन गेली, जी पण काही हीट होती ती जे पण काही मटेरियलची मला हीट मोजायची असेल त्याने ऍब्झॉर्ब करून घेतली असेल, त्याच्यामुळे काय झाला असेल एरर क्रिएट होऊन गेला. म्हणजे एरर कोणामुळे झाला, माझ्यामुळे पण नाही झाला, एरर कोणामुळे झाला, त्या इन्स्ट्रुमेंटमुळे पण नाही झाला, पण काय होऊन गेलं सडनली काय होऊन गेलं, त्या रूमचं ज्या रूम मध्ये मी टेम्परेचर मेजर करत असेल कोणत्याही गोष्टीचं, तिथे काय होऊन गेलं थोडंफार काय होऊन गेली हीट प्रोड्यूस होऊन गेली. हीट काय होऊन गेली प्रोड्यूस होऊन गेली. जसं की ह्युमिडिटी, मला आज माझ्या रूमची ह्युमिडिटी मेजर करायची होती,
पण बाहेर जसा पाऊस पडला त्याच्यामुळे माझ्या रूमची ह्युमिडिटी सुद्धा वाढवून गेली, त्यामुळे मला काय आला, थोडंफार मेजरमेंटमध्ये फ्लक्च्युएशन्स आलं. आणि प्रेशरचं पण सेम. मला कोणत्याही गोष्टी जेव्हा बारीक लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग ही अशी फील्ड आहे की ज्या फील्डवर सर्वच्या सर्व फील्ड तयार चालू होत असतात. जसे वकिली झाले, डॉक्टर झालं, नंतर कोणत्याही प्रकारचे मोठमोठे कारखाने झाले, बिझनेसमॅन झाले, हे सर्वचे सर्व डिपेंड आहे एकाच इंजिनियरवर. आणि तोच जर इंजिनियर त्याचे छोटे छोटे जर चुका करत असेल तर त्या चुकांना माफी नसणार आहे. कारण त्याच इन्स्ट्रुमेंटमुळे कोणाच्या काही सर्जरी होऊ शकतात, कोणाचं काही कन्स्ट्रक्शनचं काम करत असेल, जर छोटीशी जर त्याने एकदम मेडिकल जे पण इन्स्ट्रुमेंट असेल ते बनवण्यात चुकी केली आणि त्याच मेडिकल इन्स्ट्रुमेंटने समजा जर कोणाची इम्पॉर्टंट सर्जरी असेल आणि जर ती सर्जरी फेल गेली तर ती जी पण काही डिफेक्ट आहे, जो पण काही एरर आहे, तो त्या डॉक्टरचा नाही, तर तो एक डॉक्टरचा नाही, तो सर्वात मोठा एरर आहे तर एका इंजिनियरचा. ओके. तर अशा बारीक बारीक गोष्टींमुळे काय होत असतात, एरर होत असतात. कोणत्या, जसं की टेम्परेचर वाढून जाईल, ह्युमिडिटीमध्ये फ्लक्च्युएशन येईल आणि प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन येईल. म्हणजे असे एरर किंवा अशा काही कंडिशन ज्याच्यामुळे मी काहीच करू शकत नव्हता. टेम्परेचर वाढलं, ह्युमिडिटी वाढलं किंवा प्रेशर वाढलं, म्हणजे एक्सटर्नल कॉजेसमुळे काय होणार आहे, रीडिंगमध्ये एरर्स येणार आहे, रीडिंग्समध्ये फ्लक्च्युएशन येणार आहे. त्याला म्हटलं तर एरर बिकॉज ऑफ एक्सटर्नल कॉजेस. बरं, आता पुढचा टॉपिक आहे आपला एरर ड्यू टू डिफेक्ट इन द सिस्टीम. आता पूर्णच्या पूर्ण सिस्टीम मध्येच काही ना काही डिफेक्ट आहे. बरं, मला एक सांगून दे तुम्हाला. आता एक सिस्टीम, आता सिस्टीम म्हणजे काय, मी एक कोरं पेज घेऊन येतो. इथेच घेऊन जा. लक्षात ठेवा बाळांनो, एक सिस्टीम म्हणजे काय, तर एक ऑब्झर्वर येतो, एक काय तो ऑब्झर्वर येतो. ही सिस्टीम, पूर्ण सिस्टीम आहे. एक ऑब्झर्वर येतो, नंतरून येतं इन्स्ट्रुमेंट इथं करून घ्या तुम्ही कंटिन्यू. इन्स्ट्रुमेंट नंतरून येतं तुमचं, नंतर तुमचं येतं ऑब्जेक्ट. ज्या ऑब्जेक्टला काय करायचं, आपल्याला मेजर करायचं आहे. नंतर ऑब्जेक्ट नंतर काय येणार आहे, तुमच्या रीडिंग्स. रीडिंग कोण घेणार आहे, ऑब्झर्वर. बरं, म्हणजे ऑब्झर्वर, इन्स्ट्रुमेंट, ऑब्जेक्ट आणि रीडिंग ही एक काय सिस्टीम आहे. आणि ह्या सिस्टीम मध्ये कोणता पण असो, काय कुठे सुद्धा फॉल्ट आला, कुठे सुद्धा एरर आला, कुठे सुद्धा प्रॉब्लेम आला तर एरर हा 100% होणार आहे. म्हणजे जर ऑब्झर्वरची चुकी असेल एरर येऊन जाईल, इन्स्ट्रुमेंटची चुकी असेल एरर येऊन जाईल, ऑब्जेक्ट मध्ये काही फॉल्ट असेल तर एरर येऊन जाईल, रीडिंग मध्ये काही प्रॉब्लेम्स आला तर एरर येऊन जाईल. म्हणजे ही जी पण काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल, ही जी पूर्ण 4 जण मिळून जी पण काही सिस्टीम तयार झाली आहे त्या सिस्टीम मध्ये जर फॉल्ट येऊन गेला कोणत्याही एका ह्याच्यात तर एरर हा येणार आहे. ह्याच एररला म्हटलं जातं एरर ड्यू टू द एक्सटर्नल कॉजेस. एरर ड्यू टू द डिफेक्ट इन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम मध्येच काय होता, डिफेक्ट होता. ओके. एक्सटर्नल कॉजेस मध्ये तर टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि प्रेशर येऊन जातं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स येतात की ज्या कंडिशन एन्व्हायरमेंटल असेल. पण ह्या डिफेक्ट इन द सिस्टीम मध्ये जी पण काही आपण सिस्टीम वापरली मोठी, त्या सिस्टीम मध्येच काय आहे, डिफेक्ट आहे. बरं, आता रॅन्डम एरर हा शेवटचा आणि तिसरा टॉपिक आहे किंवा तिसरा टाइप्स ऑफ एरर आहे. तर रॅन्डम एरर काय म्हणतं, द एरर कॉज ड्यू टू एक्सपेरिमेंटल कंडिशन अँड ह्युमन लिमिटेशन्स इज कॉल्ड रॅन्डम एरर. म्हणजे मला सांगा, असे एरर
की ज्या एररला माझा दूर दूरपर्यंत संबंध नव्हता किंवा माझी कोणत्याच प्रकारची चूक नव्हती, किंवा जे पण काही मी एक्सपेरिमेंट केले त्या एक्सपेरिमेंट करण्याच्या मध्येच काय होऊन गेला, असे एरर आले की त्या एररला मी हँडल करू शकत नव्हता. वी कांट हेल्प. म्हणजे अशा एररला मी काहीच करू शकत नाही, अशा एररला मी काहीच करू शकत नाही. हे एरर माझ्या हातात नव्हते, त्यामुळे याला म्हटलं तर रँडम एरर. त्यामुळे याला म्हटलं तर रँडम एरर. असे एरर जे माझ्या हातात नव्हते. बर, जसं की उदाहरण देतो. आता समजा मला व्होल्टेज मेजर करायचं असेल. आता तुम्हाला माहिती आहे एखाद्या जे वायरी असतात, आपल्या लाईन्स असतात, ज्या लाईन्स असतात याच्या लाईन्स वरून आपल्या घरामध्ये काय येत असतात, घरामध्ये लाईन येत असते. आणि आता मला काय करायचंय, मला व्होल्टेज मेजर करायचंय. आता आपलं जे पण काही इंडियन स्टँडर्ड नुसार आहे तर 220 व्होल्ट येतो. 220 व्होल्ट आणि 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी. हे सर्वांना माहित असेल की आपल्या घरात येणारा जे पण काही करंट आहे ते 220 व्होल्टचं आहे आणि 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी आहे. बर, मला सांगा, मी जे पण काही एक्सपेरिमेंट तयार करत असेल माझ्या घरीच काय करत असेल, मी त्याला कॅलिब्रेशन किंवा कॅल्क्युलेशन करत असेल आणि कॅल्क्युलेशन करायचं असेल तेव्हा काय झालं, व्होल्टेज मध्ये काय होऊन गेलं, फ्लक्च्युएशन गेलं. व्होल्टेज मध्ये काय होऊन गेलं, फ्लक्च्युएशन गेलं. जसं की 220 च्या जागी 200 व्होल्ट आलं किंवा 220 च्या जागी 250 व्होल्ट येऊन गेलं. तेव्हा माझी काहीच चुकी नव्हती किंवा मी जे इन्स्ट्रुमेंट वापरत होते त्याचीही काही चुकी नव्हती. तर एरर कशाचा होता, या व्होल्टेजच्या प्रॉब्लेमचा. मला सांगा, ह्या 220 व्होल्ट जे पण माझ्या घरात येत होतं त्याला मी काही चेंज करू शकतो का? का मी त्या जो पण MECB असेल त्या MECB वाल्यांना कॉल आहे, आमच्या घरात तर 220च व्होल्ट आलं, माझे कॅलिब्रेशन चुकून गेले, असं होईल का? नाही. तर अशा एरर जे पण काही येणार आहे कशामुळे, इन एक्सपेरिमेंटल कंडिशन्स. म्हणजे एक्सप्रेशन कंडिशन माझी होती 220 व्होल्ट लागणार होतं पण आलं 200 व्होल्ट. म्हणजे माझी एक्सपेरिमेंटल कंडिशन्स होती काय, म्हणजे काही मूलभूत गरजा होता की त्या गरजा काय होता की नाही बुवा आम्हाला 220 व्होल्टच लागणार आहे पण आलं 200 व्होल्ट. आता याच्यामध्ये चुकी माझी पण नव्हती, माझ्या सेटअपची पण नव्हती, तर ह्या व्होल्टेजच्या फ्लक्च्युएशन जी होती. आणि ह्या जे पण काही फ्लक्च्युएशन आलं त्या फ्लक्च्युएशनला मला काहीच करता येत नव्हतं. ते काय होतं, ह्युमन लिमिटच्या बाहेर होतं. म्हणजे माझ्या ज्या पण काही मर्यादा आहे, माझ्या लिमिटेशन्स आहे त्याच्यावरती काय होऊन गेलं होतं, हा एरर येऊन गेला होता. त्यामुळे हा एरर मी सुद्धा मिनिमाइज करू शकत नाही. मला ज्या पण काही रिडिंग्स असतील त्या पुन्हा घ्याव्या लागतील. बर, आता आपण एरर्स शिकले. पण मला सांगा, एरर्स आले आहे तर एरर्सला अवॉइड किंवा निग्लेक्ट करण्यासाठी काय दिला तो, टॉलरन्स दिला तो. काय दिला तो, टॉलरन्स. आता टॉलरन्स म्हणजे काय माहिती का, आता समजा बर, आता मी एक पट्टी मोजायची, ते एकदम सोपं उदाहरण देतो. 15 मीटरची मला काय करायची होती, एक रॉड चेक करायचा. मला 15 मीटरचा काय करायचा होता, एक रॉड चेक करायचा होता. पण मला माहिती माणसाची ऍक्युरेसी काय आहे, 100% नाही. मग मी त्याला सांगितलं, हे पा बाळा तू काय कर, 15.1 मीटर दिला तरी चालेल किंवा 14.9 मीटर दिला तरी चालेल. म्हणजे मला 15 मीटरचा रॉड भेटला नाही भेटला तरी चालेल, पण 15.1 मीटरचा सुद्धा मला चालेल, 14.9 मीटरचा सुद्धा मला चालेल. म्हणजे मी काय दिला त्यांना, एक टॉलरन्स दिला. तुम्ही ह्या छोट्या छोट्या चुक्या तुम्ही करू शकता. म्हणजे 15.1 मीटर पर्यंत मला रॉड चालेल, 14.9 मीटर पर्यंत मला एक रॉड चालेल. जरी त्याची 15 मीटर लेंथ मला गरज आहे पण मी 15.1 वर आणि 14.9 वर सुद्धा काय करू शकतो, माझं जे पण काही ऑपरेशन असेल ते मी रन करू शकतो. यालाच म्हटलं तर टॉलरन्स. म्हणजे आपल्या चुका, आपल्या ज्या पण काही चुका आहे त्याला काय करायचं, निग्लेक्ट करायचं. त्याला काय करायचं, निग्लेक्ट करायचं. ओके, टॉलरन्स समजला असेल. नंतर तुम्हाला रँडम एरर कशामुळे येतात, काय येतात, सिस्टमॅटिक एरर काय असतात ते कशामुळे येतात, नंतर इन्स्ट्रुमेंटल एरर काय असतात ते सुद्धा समजलं असेल. आता मला सांगा, जे पण काही एरर येतात त्याला मिनिमाइज कसं करायचं, कमी कसं करायचं. टॉलरन्स तर काय म्हणतो की
चुका चालून जाते, छोट्या मोठा पण, जास्तीत जास्त 0.1 मीटर मला खालीवर झालं तरी चालेल. टॉलरन्स तर दिला, पण मला समजा जास्त एरर येत आहे, काय येत आहे, जास्त एरर येत आहे, त्या एररला कमी कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपण एक टॉपिक बघू. बरं, आता हा टॉपिक काय म्हणतो, हाऊ टू मिनिमाइज द एरर. म्हणजे एरर तर आता झालेले, पण त्या एररला मला जर सुधारायचं असेल, मला त्याला मिनिमाइज करायचं असेल, तर मला काय काय करावं लागेल, तर मला फक्त 3च काय करायच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट काय म्हणता, टेक लार्ज मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे जी पण तुम्ही फिजिकल क्वांटिटी मेजर करायची तिला लार्ज घ्या, तिला काय करा, लार्ज घ्या. जसं की 1 मीटर, काय 1 मीटर ही काय छोटी फिजिकल क्वांटिटी, पण हिलाच मी म्हटलं तर 100 सेंटीमीटर. बर, म्हणजे जर 1 मीटरचा रॉड मला चेक करायला प्रॉब्लेम आला, जेव्हा 1.1 मीटरचा रॉड तयार होऊन गेला, 1.1 मीटरचा रॉड तयार होऊन गेला, मला काय वाटेल, अरे छोटासा तर प्रॉब्लेम आहे, पण तो जर प्रॉब्लेम आपण झूम करून बघितला तर तो प्रॉब्लेम 110 सेंटीमीटर. 100चा 110 झाला. म्हणजे छोटी क्वांटिटी, छोटी फिजिकल क्वांटिटी जी मॅग्निट्यूड आहे, ती मॅग्निट्यूड काय करा, थोडीफार काय करा, मोठी घ्या, थोडीफार काय करा, मोठी घ्या. म्हणजे 1 मीटरच्या की 100 सेंटीमीटरचा वापर करा, 100 सेंटीमीटर. म्हणजे जर तुमचा प्रॉब्लेम झाला समजा 110च्या जागी, जर माझा इथे प्रॉब्लेम झाला इथे 100 सेंटीमीटर, जर इथे 101 सेंटीमीटर झाला, तरी मला समजलं की 1 सेंटीमीटर काय झाला, एक्स्ट्रा झालेला आहे. पण इथे मला जर मी बघितलं तर छोटा प्रॉब्लेम वाटतोय, पण इथे बघितलं तर तो मोठा प्रॉब्लेम वाटतोय. म्हणजे जर तुम्ही फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड आहे जेवढी मोठी करून बघशाल, तेवढा तुम्हाला एरर परफेक्ट समजेल. इथे ते वाटत होतं अरे छोटासा प्रॉब्लेम आहे, पण इथे पहा 100चा 101 होऊन गेला आहे, म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे जर आपण लार्ज मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटीला बघितलं तर एरर कमी येण्याचे चान्सेस जास्त आहे. बरं, आता पुढचा टॉपिक काय म्हणतो, पुढचा टाईप काय म्हणतो, टेक लार्ज नंबर ऑफ रीडिंग. म्हणजे तुम्ही कोणतीही रीडिंग मेजर करताय, आता बघितलं असेल, आता तुम्हाला गरज पडणार आहे कॅल्क्युलेटरची, गरज पडणार आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्पल, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला लागणार आहे. तेव्हा तुमचे कधी कधी प्रॉब्लेम असे येऊन जातात, 14.9235 अशा तुमच्या काय रीडिंग येणार आहे. अशा काय समजा मीटर असेल, तर तुम्ही काय करा, पूर्णच्या पूर्ण हा पॉइंट आहे बरं, हा पूर्णच्या पूर्ण रीडिंग घेत चला, त्याच्याने एरर काय येणार आहे, कमी येणार आहे. जर आणि तुम्हाला सिग्निफिकंट नंबर सुद्धा सांगेल, जर एवढा मोठा अंक आला तर याला राऊंड अप कसं करायचं, पण जर तुम्हाला एरर लेस जायचं असेल किंवा एरर खूप मिनिमाइज करायचं असेल, तर पूर्णच्या पूर्ण रीडिंग वापरत चला, जास्तीत जास्त रीडिंग काय करत जा, वापरत चला. नाही तर मग तुम्ही म्हटलं 14.92, जाऊ दे, आपण काय करू, फक्त याला काय करू, आपण 14 म्हणू किंवा 15 म्हणू. तसं चालणार आहे का, चालून तर जाईल, पण याच्याने काय होणार आहे, पुढे जाऊन एरर वाढू शकतात. याच्याने काय होईल, पुढे जाऊन एरर वाढू शकतात. त्यामुळे स्टार्टिंगलाच काय करून टाकायचं, थोड्याफार मोठ्या रीडिंग घ्यायच्या सवय करायची. बरं, आता पुढचा आपला पॉइंट आहे युजिंग स्मॉल लिस्ट काउंट इन्स्ट्रुमेंट. सर्वात महत्वाचा टॉपिक, काय करा, युजिंग स्मॉलर लिस्ट काउंट इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे असेच इन्स्ट्रुमेंट वापरायचे ज्यांचा लिस्ट काउंट काय सर्वात कमी आहे, ज्यांचा लिस्ट काउंट काय खूपच कमी आहे. सर मग लिस्ट काउंट म्हणजे काय नेमकं, आणि हे स्मॉलर तुम्ही म्हटलंय लिस्ट काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे छोटी पट्टी वापरायचं असं का, नाही रे बाळांनो. तर लिस्ट काउंटचं मी पहिले तुम्हाला डेफिनेशन सांगून देतो. बरं, आता समजा ही तुमची लहानपणीची 15 सेंटीमीटरची पट्टी, 15 सेंटीमीटरची पट्टी असेल. मला सांगा ही पट्टी अशीच होती का, पहा 0 1 अशीच पट्टी होती का तुमची लहानपणी. मला सांगा लिस्ट काउंट म्हणजे काय, सर्वात छोटं माप, ह्या पट्टीद्वारे मोजलं जाणारं सर्वात छोटं माप
परत आहे का, लिस्ट काउंट म्हणजे काय, जी पण तुमच्याकडे स्केल आहे, जे पण काही तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यातला सर्वात छोटं माप की जे मी मोजू शकतो. मला सांगा, मला ह्या पट्टीद्वारे मला 1 mm मोजायचं आहे, 1 mm मोजायचं आहे. मी मोजू शकतो का? हो. हे जे छोटे हे जे पण काही अंतर आहे ते कितीचं आहे, 1 mm चे. ते अंतर कितीचं आहे, 1 mm चे. पण तेच जर मी म्हटलं मला 0.5 mm मोजायचं आहे, 0.5 mm मोजायचं आहे, मला सांगा हे मी मेजर करू शकतो का? इथे मेजर करू शकत नाही, कारण 0.5 mm इतकं लहान अंतर मोजलं जाईल, इतकी ती पट्टी नाही किंवा इतकी ती स्केल नाही. म्हणजे मी याच्याने सर्वात छोट्यातलं छोटं अंतर मोजू शकतो, तर ते फक्त 1 mm चं. म्हणजे लिस्ट काउंट म्हणजे काय, जे पण काही तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे त्याद्वारे सर्वात छोटं मोजलं जाणारं माप, सर्वात छोटं मोजलं जाणारं माप. म्हणजे ह्या पट्टीद्वारे तुम्ही 1 mm पर्यंतच काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. म्हणजे 1 mm पेक्षा लहान जर क्वांटिटी आली तर ती तुम्हाला मोजता येणार नाही. म्हणजे जेवढा लिस्ट काउंट छोटा, जेवढा लिस्ट काउंट छोटा तेवढ्या छोटं अंतर तुम्ही मेजर करू शकता. म्हणजे ह्या स्केलचा जर मी लिस्ट काउंट विचारला तर तो किती येईल, 1 mm. म्हणजे मी 1 mm पर्यंतचं अंतर सुद्धा काय करू शकतो, मोजू शकतो. मोठ्याचा विषय नाही, म्हणजे जर 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर तर मी मोजू शकतो. पण सर्वात छोटं अंतर जर मला मोजायचं असेल तर मी 1 mm पर्यंत मोजू शकतो. 1 mm पर्यंत, 1 mm पेक्षा लहान अंतर मोजायचं असेल तर मला ही पट्टी काहीच कामात येणार नाही, कारण ह्या पट्टीचा लिस्ट काउंट होता 1 mm. म्हणजे सोपं लिस्ट काउंट म्हणजे काय, सर्वात छोटं मोजलं जाणारं अंतर. एखाद्या इन्स्ट्रुमेंटद्वारे सर्वात छोटं मोजलं जाणारं अंतर, ह्या पट्टीद्वारे मी सर्वात छोटं मोजलं जाणारं अंतर हे 1 mm चं होतं. म्हणजे मी सर्वात लहानातल्या लहान फक्त आणि फक्त 1 mm अंतर मोजू शकतो, त्याच्यापेक्षा कमी मोजू शकत नाही. तर समजलं असेल, युजिंग स्मॉलर लिस्ट काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे जेवढा जास्तीत जास्त लिस्ट काउंट छोटा तेवढा जास्त छोट्यातलं छोटं अंतर मी मोजू शकतो. बर, आता एस्टिमेशन ऑफ एरर. आता हा टॉपिक काय थोडाफार का आहे, मोठा आहे. ह्या टॉपिकला काय करू पण पुढच्या याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू, कारण याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारच्या रीडिंग नुसार तुम्हाला एरर कॅल्क्युलेट करायचे ते तुम्हाला ह्या जे पण काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये समजणार आहे. म्हणजे एरर आलेला आहे तर मग एररला काय करा, तर तुम्ही मोजून दाखवा की तो एरर किती झालेला आहे, 1% झालेला आहे, 2% झाला आहे, किती % झालेला आहे, किंवा किती लेंथ तुमची. म्हणजे मी 15 इथं प्रॉब्लेमच दिलेला आहे. हा प्रॉब्लेमला काय करायचा आहे, पूर्णपणे एरर कसं पहा, प्रश्न वाचून घ्या. द डायमीटर ऑफ रॉड इज मेजर विथ मायक्रोमीटर स्क्रू गेज ऑफ 3 times ॲज. म्हणजे मी काय केलेलं आहे, 3 वेळा रिडिंग घेतली. पहिल्या रिडिंगच्या वेळेस आलं माझं 1.223, दुसऱ्या वेळेस आलं 1.224 आणि तिसऱ्या वेळेस आलं 1.224. म्हणजे 3 रिडिंग घेतल्या, 3 रिडिंग मध्ये माझ्या वेगवेगळ्या रिडिंग्स आल्या. आता मला काय करा, पर्सेंटेज ऑफ एरर कॅल्क्युलेट करायचा. पर्सेंटेज ऑफ एरर कॅल्क्युलेट करायचा आहे, तर तो कसा करायचा, काय करायचा आणि ह्या त्याच्या स्टेप्स आहे, त्या स्टेप्स नुसार कसं पुढे जायचं ते आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.